नमस्कार मंडळी, मी करिश्मा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आनंदी असाल आणि यापुढेही असेच असाल ही स्वामीचरणी प्रार्थना। मी आहे पुण्यामध्ये आणि मी माझ्या फॅमिली सोबत जात आहे नारायणपूर आणि प्रतिबालाजी दर्शनासाठी। सो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघाल आणि या ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल अशी मी आशा करते। आम्ही आलो आहोत माझ्या बहिणीकडे आणि माझी बहीण राहते हडपसर काळेपडळमध्ये। आता काळेपडळ बस स्टॉपला आम्ही जात आहोत बस पकडण्यासाठी आणि बसमधून जाणार आहोत गाडीतळ स्टॉप पर्यंत। इथे जो परिसर आहे तो खूप सुंदर आहे। बस येईपर्यंत मी तुम्हाला माझ्या फॅमिलीची ओळख करून देते। तर ही आहे माझी बहीण, ही आहे माझी मम्मी, हा आहे माझ्या बहिणीचा मुलगा आर्यन आणि हे माझे जीजू आहेत आणि हे माझे पप्पा आहेत। सो आम्ही खूप एक्साइटेड आहोत जाण्यासाठी। आता इथे बस आलेली आहे। आता आम्ही बसमध्ये चढलो आहोत आणि बस ही संपूर्ण रिकामी होती बिकॉज आम्ही सकाळच्या टायमिंगला थोडं लवकरच आम्ही निघालो होतो, कारण काळेपडळ ते नारायणपूर ह्यामध्ये खूपच डिस्टन्स आहे, खूप लांब आहे, त्यामुळे ट्रॅव्हलिंगमध्ये बराच वेळ लागणार आहे। आता आम्ही सर्व अगदी निवांत बसलेलो आहोत कारण की बस पूर्ण रिकामीच होती। आता मी तुम्हाला बसची तिकीट दाखवते। तर छोट्याला पकडून आम्ही टोटल 6 जण होतो आणि मोठ्याची तिकीट घेतलेली आहे 10 आणि छोट्याची हाफ तिकीट घेतलेली आहे। तर टोटल आमचे 55 रुपये झालेले होते। आता बस ही गाडीतळाला पोहोचलेली आहे आणि आम्ही आता बसमधून उतरत आहोत। आता आम्ही गाडीतळ बस स्टॉपला उतरलो आहोत। गाडीतळ बस स्टॉप हे पुण्यातील मेन बस स्टॉप आहे। जर तुम्हाला पुण्यामध्ये कुठेही प्रवास करायचा असेल जसे की दगडूशेठ, जेजुरी, सारसबाग इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी इथून बसेस अवेलेबल आहेत। त्यानंतर आम्हाला 2 सोर्सेस होते नारायणपूरला जाण्यासाठी, एक म्हणजे कात्रज आणि सेकंड म्हणजे सासवड। या दोन्ही पण ठिकाणापासून नंतर आपण नारायणपूरला पुढे जाऊ शकतो। इथे आम्ही तिकीट कंडक्टरकडे एन्क्वायरी केली तर त्यांनी आम्हाला सांगितले कात्रजपेक्षा तुम्हाला सासवडवरून नारायणपूर जायला जवळ पडेल। साधारणतः इथून गाडीतळपासून सासवडपर्यंत तुम्हाला 1 ते 1.5 तास लागेल। मग नंतर तुम्ही सासवडपासून ते नारायणपूरपर्यंत जवळजवळ 20 ते 25 मिनिटं लागतात। खरं तर माझी बहीण आणि माझी जीजू जेव्हा जातात तेव्हा ती बाईकने जातात, त्यामुळे त्यांना रस्ताही माहीत असतो आणि त्यांना सोपंही पडतं आणि ते कमी वेळेतही पोहोचतात। ॲक्च्युली आम्ही फर्स्ट टाइम सगळे जात आहोत म्हणून थोडंसं बसचं शेड्यूल आणि टायमिंग आणि रुटीन हे आम्हाला माहीत नव्हते। मग आम्ही जिथे सासवडला जाण्यासाठी बस लागते त्या स्टॉपवर आम्ही गेलो। जवळजवळ अर्धा ते पाऊण तास आम्ही वाट पाहिली पण बस काही आली नव्हती। त्यानंतर थोड्या वेळाने बस आली आणि आम्ही फायनली 207 या बसमध्ये चढलो। बसमध्ये प्रचंड गर्दी होती। माझे मम्मी पप्पा हे पुढे बसले होते, त्यांना तिथे जागा मिळाली बसण्यासाठी आणि आम्ही बाकी सगळे मागे बसलो होतो। 207 जी बस आहे ती PMPL ची बस आहे, म्हणजे पुण्यामध्ये जर तुम्हाला दर्शनासाठी किंवा कुठे फिरण्यासाठी जर जायचं असेल तर तुम्ही या बसमधून जाऊ शकता। या बसचे सेपरेट पासेस अवेलेबल असतात। एक पास हा 100 रुपीजचा असतो। हा पास जाताना आणि येताना यूज होतो। परत तुम्ही दिवसभरात कोणत्याही PMPLच्या बसमधून प्रवास कराल तर परत तिकीट काढायची गरज नाही। हा पास 1 डेसाठी व्हॅलिड असतो। तर आम्ही टोटल 6 पासेस काढले। तर आम्ही आता सासवड स्टेशनला पोहोचलो आहोत। टोटल आम्हाला 1.5 तास लागला सासवड स्टेशनला पोहोचण्यासाठी। जिथे आम्ही उतरलो तिथे आम्हाला टॅक्सी, ऑटो वगैरे काही मिळाले नाही नारायणपूरला जाण्यासाठी। मग आम्ही थोडे पुढे चालत गेलो आणि आम्हाला समोरच उसाच्या रसची गाडी दिसली। दुपारची वेळ होती, बाहेर प्रचंड ऊन होतं आणि आम्हाला खूप तहानही लागली होती, म्हणून आम्ही मग सगळ्यांनी उसाचा रस पिला। त्यानंतर थोडं पुढे चालत गेल्यानंतर आम्हाला समोरच ऑटो रिक्षा दिसली नारायणपूरला जायला। गावाकडे ह्याला टमटम सुद्धा म्हणतात आणि ही टमटम नारायणपूरपर्यंत जाणार आहे। मग आम्ही सगळे टमटममध्ये बसलो। आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा टमटम ही पूर्ण रिकामी होती। मग मी, माझे जीजू आणि माझी बहीण मागे बसलो आणि माझे मम्मी पप्पा हे पुढे बसले होते।
टमटमची पर पर्सनची तिकीट होती 20 रुपीज। अशा रीतीने आता ही टमटम चालू झालेली आहे। मागे बसण्याचा हाच एक चांगला चान्स आहे की मागे बसून आपण संपूर्ण निसर्गाचा आनंद घेऊ शकतो आणि आपल्याला मज्जाही येते। आता आम्ही नारायणपूरला पोहोचलो आहोत। इथून स्टार्टिंगलाच देवाच्या मूर्तीचे, फुलांचे आणि बुकचे स्टॉल अवेलेबल होते। मग आम्ही स्वामी महाराजांसाठी फुलांचा हार घेतला आणि चप्पल, शूज वगैरे काढून स्टॉलवरच ठेवली आणि स्वामींच्या मठात प्रवेश केला। रविवारची वेळ होती म्हणून मठामध्ये भक्तांची खूप गर्दी होती, पण स्वामींच्या मठामध्ये खूपच प्रसन्न वाटत होते। इथला आजूबाजूचा परिसर स्वच्छ होता आणि मंदिरही अतिशय सुंदर होते। भक्तांची दर्शनाची लाईन हळूहळू संपत आलेली होती आणि फायनली आम्हाला नारायणपूरमधील श्री स्वामी समर्थांचे दर्शन संपूर्ण सुखसफळ हे पूर्ण झालेले आहे। तर ही आहे स्वामी समर्थांची मूर्ती, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। त्यानंतर गुरुचरित्राचे थोडक्यात एकूण 51 अध्याय इथे प्रस्तुत केलेले होते। खूप छान आहे। तर हे सर्व 51 अध्याय आम्ही पूर्ण वाचलेले होते। बाहेर बुक शॉप सुद्धा अवेलेबल आहे, तिथे गुरुचरित्राचे पारायणाचे बुक सुद्धा अवेलेबल आहे। मंडळी, अशा असंख्य त्रासातून आणि दुःखातून मुक्त होण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण। वेदाप्रमाणे मान्यता असणाऱ्या श्री गुरुचरित्र पारायण केल्यास भरपूर दिव्य अनुभव भक्तांना होतात। असा अनेकांचा अनुभव आहे। स्वतःच्या घरामध्ये श्री गुरुचरित्र पारायण केल्यास तणावाचे वातावरण कमी होऊन एक वेगळाच आनंद, चैतन्य आणि प्रसन्नता घरात निर्माण होते। मंडळी, तुम्ही सुद्धा श्री गुरुचरित्र पारायण केले असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। नारायणपूर स्वामींचे दर्शन झाल्यानंतर आम्ही सगळे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो। तिथे आम्ही सगळ्यांसाठी व्हेज थाळी ऑर्डर केली आणि आर्यनला डोसा आवडतो म्हणून त्याच्यासाठी डोसा ऑर्डर केला। जेवण झाल्यानंतर आम्हाला नारायणपूर ते प्रतिबालाजीला जाण्यासाठी टमटम भेटली। साधारणतः आम्हाला अर्धा तास लागला प्रतिबालाजीला पोहोचायला। तर आम्ही आता प्रतिबालाजीला सगळे पोहोचलो आहोत आणि टमटमने आम्हाला मंदिरापर्यंत नाही सोडलं, त्यांनी आम्हाला मंदिराच्या थोडंसं बाहेरच सोडलं अलीकडे। मग आम्ही मंदिरापर्यंत आम्ही सर्व चालत गेलो आणि तेव्हा वाजले होते 4:30 आणि बालाजी मंदिर हे सकाळी 5 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत चालू असतं, त्यामुळे आम्ही पटापट सगळे 5 ते 10 मिनिटांमध्ये बालाजी मंदिरला पोहोचलो। तर फायनली आम्ही बालाजी मंदिरमध्ये पोहोचलो आहोत। तिथे बाहेरच चप्पलचे स्टँड आहे, तिथे आम्ही सर्वांनी चप्पल ठेवून दिले। चप्पल स्टँडच्या बाजूला एक कॅमेरा व मोबाईल ठेवण्याचे ऑफिस आहे, बिकॉज मंदिराच्या आतमध्ये फोटो व्हिडिओज काढण्याची परमिशन नाही आहे। टोटल रिस्ट्रिक्शन्स आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत। मग त्या ऑफिसमध्ये आपल्याला एक बॅग देतात, त्या बॅगमध्ये आपण आपले सगळे मोबाईल फोन्स ठेवायचे आणि ते आपल्याला एक टोकन देतात। त्यानंतर बाकीचे आपले जे काही सामान असेल ते तुम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकता। सो फायनली आमचं प्रतिबालाजीचं दर्शन झालेलं आहे। जर तुम्ही या मंदिरात याल तर सेम बालाजीच्या मंदिरासारखं आहे, प्रतिकृती आहे, पण सेम तसं नाही आहे, थोडासा डिफरंट आहे, थोडासा फरक आहे। पण बालाजीची जी मूर्ती आहे ती खूपच सुंदर आहे, खूप मस्त आहे। कॅमेरा मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून मी आतमधलं काही शूट नाही करू शकले, पण जर तुम्ही जेव्हा केव्हा या मंदिरात याल तेव्हा या मंदिरातला आतला परिसर खूपच सुंदर आहे, खूप छान आहे। आतमध्ये खूप बारीक नक्षीकाम आणि रंगकाम केलेलं आहे, ते मनमोहक आणि अप्रतिम असं आहे, खूप देखणं आहे। तर नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट द्या आणि जर तुम्ही 11 ते 2च्या टायमिंगला दरम्यान याल तर इथे महाप्रसाद सुद्धा आयोजित केलेला आहे, जो की विनामूल्य आहे, तुम्हाला पैसे भरायची गरज नाही आहे। मंदिराच्या थोड्या अंतरावर समोरच एक जत्रा लागली होती
पण आम्हाला त्या जत्रेला जाता आलं नाही, कारण की आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झाला होता, 6:30 वाजले होते आणि आम्हाला घरी जाण्यासाठीच जवळजवळ 2 ते 3 तास लागणार, म्हणून मग आम्ही त्या जत्रेला गेलो नाही। मग जत्रेच्या बाजूलाच वेगवेगळ्या प्रकाराचे स्टॉल्स लागले होते, स्नॅक, पावभाजी, आईस्क्रीम, गोळा इत्यादी। मग आम्ही सर्वांनी मस्त गोळा खाल्ला आणि आम्ही आजचा दिवस संपूर्ण एन्जॉय केला। तर मंडळी, आमचे नारायणपूर आणि प्रतिबालाजी हे दोन्ही दर्शन अगदी छान झाले। आम्हाला खूप प्रसन्न वाटलं या दोन्ही ठिकाणी जाऊन। तर तुम्ही सुद्धा या दोन्ही ठिकाणी जाऊन दर्शन घ्या। तर मला जेवढी इन्फॉर्मेशन माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आय होप ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी युजफुल ठरेल। मी आशा करते की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल। तर मंडळी, या व्लॉगला लाईक करा, शेअर करा। त्यासोबतच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच जाऊन सबस्क्राईब करा। त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण की आम्ही दररोज रेसिपीज, व्लॉगचे व्हिडिओज अपलोड करत असतो, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली मिळेल। थँक्यू।